वृद्धांचे पाय मजबूत करण्यासाठी 45 सोपे घरगुती उपाय. नमस्कार मंडळी. ज्याप्रमाणे इमारतीचा पाया कमजोर झाला की ती खचून जाते, अगदी तसाच आपल्या शरीराचा पाया म्हणजेच आपले पाय फक्त 10 पावले चालल्यावर थकवा येणे, गुडघे कंबर दुखणे किंवा जिना चढताना श्वास फुलणं ही पायांच्या अशक्तपणाची सुरुवात आहे. वाढत्या वयात पाय कमजोर झाले तर पडण्याचा आणि फ्रॅक्चरचा धोका वाढतो, पण म्हणून म्हातारपण घाबरून जाण्यात नसून प्रत्येक क्षण आनंदात जगण्यासाठी आहे. अजूनही तुमचे पाय मजबूत करून पुन्हा उभं राहण्यासाठी सक्षम आहेत. व्हिडिओमध्ये मी घेऊन आली आहे 45 सोपे आणि प्रभावी उपाय जे तुमच्या पायांच्या स्नायूंना आणि हाडांना लोखंडासारखे ताकद देतील. नंबर 1. साजूक तूप. मर्यादित प्रमाणात साजूक तूप खाणं वृद्धांच्या आरोग्यासाठी खूप चांगलं असतं. तुपामुळे पचनक्रिया सुधारते आणि शरीरातील कोरडेपणा कमी व्हायला मदत होते. यातील मज्जपणामुळे सांध्यांना नैसर्गिक लंगण मिळते, ज्याने सांधेदुखी कमी होऊन पायात ताकद टिकून राहते. कसं घ्यायचं? रोजच्या दुपारच्या जेवणात 1 ते 2 चमचे साजूक तुपाचे गरम वरण भातावर किंवा पोळीला लावून घ्यावे. नंबर 2. उडीद लापशी. उडदाची डाळ शरीराला प्रचंड ऊर्जा आणि ताकद देणारी मानली जाते. उडदाची मज्ज शिजवलेली लापशी किंवा कांजी मांडा आणि पायांच्या स्नायूंना पोळीची ताकद देते. यामुळे वाढत्या वयात पायांचा थरथराटपणा, अशक्तपणा वेगाने कमी होतो. त्याचं घ्यावं? आठवड्यातून 2 वेळा उडदाच्या डाळीचे मज्ज लापशी किंवा भाजी बनवून दुपारच्या जेवणात घ्यावी. नंबर 3. गुळवेल. आयुर्वेदात गुळवेलीला अमृतासारखं मानलं असून ती वातासाठी सर्वोत्तम आहे. सांध्याची तीव्र सूज, वेदना आणि कडकपणा कमी करण्यासाठी गुळवेल खूप उत्तम आहे. गुळवेलीच्या सेवनाने पायामधील पेशींना ताकद मिळते आणि हालचाल करणं सोपं होतं. गुळवेलीच्या लहान तुकड्या पाण्यात उकळून सकाळी रिकाम्या पोटी काढा पाणी प्यावे. नंबर 4. बदाम आणि खारीक. बदाम आणि खारीक एकत्र खाल्ल्याने शरीराला आवश्यक प्रथिने आणि खनिजे भरपूर प्रमाणात मिळतात. हे मिश्रण नसांना मजबूत करतं आणि पायांच्या स्नायूंमधील कमजोरी याच्या वापराने हाडे मजबूत होऊन पायांना चालताना चांगलीच ताकद मिळते. रात्री 4 ते 5 बदाम भिजवून सकाळी त्यांची साल काढून खावेत आणि 1 कप गरम दुधात 1 चमचा खारीक पावडर मिसळून घ्यावी. नंबर 5. हाडफळाची फुले. हाडफळाची फुले हाडांसाठी कॅल्शियम अत्यंत जुना आणि पारंपरिक खजिना मानला जातो. या फुलांमधील पोषक घटकांमुळे उतार वयात हाडांची होणारी झीज वेगाने भरून निघते. यामुळे वृद्धांचे पाय कमजोर न होता चालताना शरीराचा भार पेलण्याची ताकद राहते. ही फुले स्वच्छ उकळून त्याची कढी किंवा भाजी बनवून आठवड्यातून एकदा खावी. नंबर 6. काळे तीळ. सांधेदुखी आणि हाडांची कमजोरी दूर करण्यासाठी काळे तीळ खूपच गुणकारी ठरतात. पांढऱ्या तिळांपेक्षा या तिळात कॅल्शियम जास्त असते, जे हाडांना आतून मजबूत करतं. त्यांच्या नियमित सेवनाने पायांमधील मुंग्या येणं आणि पाय थरथरणं पूर्णपणे आटोक्यात राहतं. रोज सकाळी 1 चमचा काळे तीळ थोड्या गुळासोबत नीट चवून खावेत. तसेच पेरूमध्ये संत्र्यापेक्षा जास्त व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट भरपूर असतात. पेरू खाल्ल्याने पायांच्या सांध्यामध्ये लवचिकता टिकून राहण्यास मदत होते. यामुळे गुडघ्याने गोट्याची हालचाल सहज होऊन चालताना होणाऱ्या वेदना कमी होतात. दुपारी किंवा मधल्या वेळेत एक चांगला पिकलेला पेरू थोडं सेंधव मीठ लावून खावा. नंबर 8. हरभऱ्याच्या पानांची भाजी. आंबट हरभऱ्याची भाजी ही सांध्यातील सूज आणि वात कमी करण्यासाठी जुनी गावरान पद्धत आहे. लोह भरपूर असल्याने रक्तभिसरण सुधारतं. दिवसात वाढणारा सांध्याचा ताठारपणा कमी करण्यासाठी ही भाजी एकदम उत्तम आहे. हिवाळ्यात किंवा मिळेल तेव्हा ही पारंपरिक भाजी आहारात समाविष्ट करावी. नंबर 9. बीट खाल्ल्याने शरीरातील नायट्रिक ऑक्साईडचं प्रमाण वाढून रक्ताच्या नसा मोकळ्या होतात. यामुळे पायांच्या शेवटच्या नसांपर्यंत ऑक्सिजन आणि रक्ताचा पुरवठा व्यवस्थित होतो. परिणामी थोडं चालल्यावर येणारा पायांचा थकवा आणि कणकण दूर होते. सकाळी किंवा दुपारी 1 वाटी बीट सॅलड म्हणून खावे किंवा त्याचा 1 ग्लास ताजा रस प्यावा. नंबर 10. बेलफळाचा गर. बेलफळ शरीरातील आणि पायांमधील अनावश्यक उष्णता तसेच जळजळ शांत करण्यासाठी गुणकारी आहे. उतार वयात अनेक वृद्धांच्या तळपायांची आग होण्याचा त्रास बेलफळाच्या सेवनाने कमी होतो. यामुळे पायांच्या नसांना थंडावा मिळून रात्री शांत झोप लागायला मदत होते. कसं घ्यावं? तर दुपारी बेलफळाचा गर पाण्यात कुस्करून गाळून बिना साखरेचा प्यावा. नंबर 11. मोड आलेली मटकी. मोड आलेल्या मटकीमध्ये उत्तम दर्जाचे प्रथिने आणि फायबर असतात. वाढत्या वयात पायांचे मांस ढिले पडण्यापासून रोखण्यासाठी मटकी मदत करते. मटकीच्या सेवनानं स्नायूंचा घट्टपणा येतो, चालताना पाय लटपटत नाही. कसं घ्यावं? आठवड्यातून 2 ते 3 वेळा मोड आलेली मटकी शिजवून किंवा तिची उसळ बनवून खावे. नंबर 12. कुळथाचे कडण. कुळथाचे कडण किंवा सूप शरीरातील जुना वात आणि सांध्यांमधील कडकपणा घालवण्यासाठी सर्वोत्तम आहे. कुथळ पचायला हलके असतात आणि शरीरातील साचलेले घटक बाहेर काढण्यास मदत होते. असेही सांगितले आहे की 2 चमचे कुळू म्हणजेच कुथळ पाण्यात उकळून त्याचा गरम काढा किंवा सूप संध्याकाळी घ्यावे. सफरचंद आणि दालचिनी. रोज 1 सफरचंद त्यावर थोडी दालचिनी पूड टाकून खाल्ल्याने नसांमधील सूज उतरते. यामुळे पायांमधील रक्तप्रवाह सुरळीत होतो आणि टाचांचे दुखणे कमी होते. वाढत्या वयात हृदय आणि पाय दोन्ही निरोगी ठेवण्याचा अतिशय सोपे उपाय आहे. रोज सकाळी 1 सफरचंद कापून त्यावर 2 चिमूट दालचिनीची पूड भरभरून खावे. नंबर 14. चिंचोके भाजलेले. चिंचोके किंवा त्याची पावडर सांध्यांच्या दुखण्यावर एक जुना असरदार घरगुती उपाय आहे. चिंचोकेमधील पोषक तत्वे गुडघ्यांमधील नैसर्गिक वंगण टिकून ठेवण्यास मदत करतात. यामुळे सांधे घासले न जाता चालताना होणारी कटकट आणि वेदना थांबते. कसं घ्यावं?
घ्यावं तर चिंचोके भाजून त्याची बारीक पावडर करावी. पाव चमचा पावडर कोमट पाण्यासोबत घ्या. नंबर 15 कवठाचे फळ. कवठामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, जे नसांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नियमित कवठ खाल्ल्याने म्हातारपणात नसा कमकुवत होत नाही आणि मज्जासंस्था मजबूत राहते. परिणामी उतारवयात पाय सून पडणं किंवा सतत मुंग्या येण्याचा समस्या थांबते. कवठाच्या फळाचा गर काढून त्यात थोडा गुळ मिसळून दुपारी खावा. नंबर 16 काळे हरभरे आणि भाजलेले चणे. चणे हे शरीराला प्रथिनांचा आणि लोहांचा पुरवठा करणारे अत्यंत स्वस्त व बलवान सुपरफूड आहे. यातील कॅल्शियममुळे हाडे आतून मजबूत होतात आणि पडल्यास फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो. मांसाहार न करणाऱ्या वृद्धांसाठी पायांच्या स्नायूंना ताकद देण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे. रात्री मुठभर काळे हरभरे भिजवून सकाळी चावून खावेत किंवा दुपारच्या वेळात मुठभर भाजलेले चणे खावेत. नंबर 17 नागेश्वर चूर्ण. आयुर्वेदात नागकेशर हे नसांची टपक आणि वात दोष कमी करण्यासाठी विशेष मानलं आहे. पायांच्या नसामध्ये होणाऱ्या वेदना आणि पायाला अचानक मुंग्या येणं यांच्या सेवनाने आटोक्यात येतं. हे चूर्ण स्नायूंना ताण कमी करून पायामधील नवीन ताकद निर्माण करतं. 2 चिमूट नागकेशर पावडर मधासोबत सकाळी घ्यावी. नंबर 18 धणे. जिरे पाणी. पायांच्या नसामध्ये साचलेली घाण बाहेर काढण्यासाठी धणे जिन्याचा अर्क उत्तम आहे. हा काढा प्यायला शरीरातील सूज उतरणे आणि रक्ताभिसरण अतिशय सुरळीत होते. पायांमधील जडपणा जाऊन हलकेपणा जाणवण्यासाठी हा एक अत्यंत सोपा उपाय आहे. रात्री 1 चमचा धणे व जिरे पाण्यात भिजवून सकाळी उकळून ते पाणी प्यावे. नंबर 19 गाजर आणि आवळा रस. गाजर आणि आवळा एकत्र करून रस प्यायल्यानं पायांच्या नसांना भरपूर पोषण मिळतं. आवळ्यातील व्हिटॅमिन सी आणि गाजरातील अ जीवनसत्व सांध्यातील दाह कमी करते. यामुळे टाचांच्या दुखण्यापासून आणि पायांच्या अशक्तपणापासून कायमचा आराम मिळतो. सकाळी 1 गाजर आणि 1 आवळा एकत्र दळून त्याचा ताजा रस गाळून प्यावा. नंबर 20 भोपळ्याचा बियांचा म्हणजेच पंपकिन सीड्स. वयानुसार क्षीण होणाऱ्या स्नायूंचा ताकद देण्यासाठी भोपळ्याच्या बिया खूप प्रभावी आहेत. यामध्ये झिंक आणि मॅग्नेशियमचं प्रमाण जास्त असतं, जे स्नायूंची पुनर्रचना करायला मदत करतं. नियमित सेवनाने पायांचे पकड भक्कम होते आणि चालताना तोल जात नाही. संध्याकाळी नाश्त्याच्या वेळी 1 चमचा भाजलेल्या भोपळ्याच्या बिया खाव्यात. नंबर 21 अळशीचे पानं. अळशी पाण्यामध्ये लोह आणि व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात आढळतं. अळशीच्या सेवनाने रक्ताची कमतरता दूर होते आणि पायातील स्नायूंना बळ मिळतं. यामुळे वृद्धापकाळात पाय थरथरणं, लटपटणं किंवा चालताना कापणं पूर्णपणे थांबतं. अळशीच्या पानांची भाजी किंवा वाफेवर शिजवलेली कमी तेलाची वडी आठवड्यातून एकदा खावी. नंबर 22 सुंठ. सकाळी उठल्यावर सांधे आखडणे अथवा पायसुंठीच्या उष्ण आणि पाचक उन्हामुळे शरीरातील वात कमी होऊन सांधे मोकळे होतात. यामुळे सकाळी उठल्यानंतर सहजतेने पावलं टाकता येतात. अर्धा चमचा सुंठ पावडर 1 ग्लास कोमट पाण्यात मिसळून सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. नंबर 23 जवस आणि मेथी. जवस आणि मेथीदाणे एकत्र उकळून तयार केलेला काढा सांध्यांसाठी उत्तम औषध आहे. या काढ्यामुळे सांध्यांमधील जुना वात, कडकपणा आणि सूज कमी व्हायला मदत होते. हे काढा नियमित प्यायल्याने गुडघ्यांची लवचिकता वाढते. कसं घ्यावं तर अर्धा चमचा जवस आणि अर्धा चमचा मेथी 1 ग्लास पाण्यात उकळून अर्ध झाल्यावर गाळून प्यावे. नंबर 24 रताळे. रताळे पचायला हलके आणि वृद्धांच्या वयाला शरीराला आवश्यक ऊर्जा देणारे अन्न आहे. अ जीवनसत्व, पोटॅशियम आणि फायबर भरपूर प्रमाणात असताना जे स्नायूंचे आरोग्य जपतात, त्यांच्या नियमित सेवनाने शरीरातील अशक्तपणा दूर होऊन पायांमध्ये ताकद येते. कसं घ्यावं तर रताळे उकळून किंवा भाजून त्यावर थोडे काळे मीठ टाकून दुपारी खावे. नंबर 25 काजू आणि दूध. रात्री काजू दुधात शिजवून प्यायल्याने स्नायूंना नैसर्गिक ऊर्जा आणि पोषण मिळते. काजूमधील चांगली चरबी आणि दुधातील कॅल्शियम रात्रीच्या वेळी नसांना आराम देते. यामुळे रात्री झोपताना पायांच्या नसा ओढल्या जाणे किंवा गोळे येण्याचा त्रास बंद होतो. रात्री 2 ते 3 काजू दुधात बारीक करून उकळावेत आणि ते दूध प्यावे. नंबर 26 आवळा. वय वाढतं तसतशी शरीराच्या आजारांशी लढण्याची आणि स्वतःला दुरुस्त करण्याची क्षमता कमी होते. रोज आवळा खाल्ल्याने शरीराला क जीवनसत्व मिळतं, ज्यामुळे हाडांमधील पेशींचे आरोग्य सुधारते. यामुळे थकवा दूर होऊन पायांना नवीन ताकद मिळते. नंबर 27 शेवग्याच्या फुलांची भाजी. शेवग्याच्या शेंगाप्रमाणे त्याच्या फुलांची भाजी खाणं हाडांसाठी संजीवनी मानलं जातं. ही भाजी हाडांमधील कॅल्शियमची कमतरता वेगाने भरून काढण्यासाठी अत्यंत गुणकारी आहे. आठवड्यातून एकदा ही भाजी खाल्ल्याने सांधेदुखी आणि हाडांचा कमकुवतपणा दूर होतो. शेवग्याची स्वच्छ धुतलेली फुले उकडून त्याची भाजी बनवावी आणि आठवड्यातून एकदा खावी. नंबर 28 मूग. पचवणं कठीण जातं, अशा वेळी मूग हा सर्वोत्तम पर्याय आहे. मोड आलेली मूग किंवा मऊ शिजवलेले मूग डाळीतून प्रथिनांचा चांगला साठा मिळतो. स्नायूंचा क्षय थांबतो आणि शरीराला हलकेपणा व ताकद दोन्ही मिळतात. कसं घ्यावं तर मूड आलेले मूग वाफवून खावेत किंवा मूग डाळीचे गरम वरण सूप प्यावे. नंबर 29 अननस. अननसामध्ये ब्रोमेलिन नावाचा नैसर्गिक पाचक घटक असतो, जो दाह शामक म्हणून काम करतो. संधिवात असलेल्या वृद्धांसाठी अननस खूप फायदेशीर असून संध्यामधील सूज कमी करतो. यामुळे गुडघे आणि गोट्याचे दुखणे हळूहळू कमी होते. कसं घ्यावं तर दुपारी जेवणानंतर 1 लहान वाटी ताज्या अननसाच्या फोडी खाव्यात. नंबर 30 कढीपत्ता. कढीपत्ता केवळ फोडणीपुरता न ठेवता रोज चावून खाणं आरोग्यासाठी खूप गरजेचं आहे.
यातील लोह, कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट हाडांची घनता वाढायला मदत करतात. रोज कढीपत्ता खाल्ल्याने पायांचे नस मजबूत होऊन केस गळणंही थांबतं. कसं घ्यावं तर रोज सकाळी रिकाम्या पोटी 7 ते 8 ताजी कढीपत्त्याची पाने चावून खावीत. नंबर 31 अळशीचे तेल व चटणी. अळशीमध्ये ओमेगा 3 फॅटी ॲसिड भरपूर प्रमाणात असतात, जे नसा आणि सांध्यांसाठी उत्तम आहे. अळशीमुळे सांध्यांमधील कडकपणा कमी होऊन पायांच्या नसा मोकळ्या होतात. यामुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि चालताना पायात होणाऱ्या वेदना थांबतात. दुपारच्या किंवा रात्रीच्या जेवणात 1 चमचा अळशीचे तेल आमटी किंवा सॅलडवर घ्यावे किंवा भाजलेली अळशीची चटणी बनवून खावी. नंबर 32 अंजीर. रोज भिजवलेले सुकी अंजीर खाल्ल्याने पोट साफ राहतं आणि पचनसंस्था निरोगी बनते. पोट निरोगी राहिल्याने अन्नातील पोषण पायांच्या स्नायूंना पूर्णपणे मिळतं. रात्री 2 सुके अंजीर पाण्यात भिजवावे आणि सकाळी रिकाम्या पोटी खाऊन पाणी प्यावे. नंबर 33 वेलची आणि दूध. दुधात वेलची टाकून उकळून प्यायल्याने पचन सुधारतं. शिवाय मज्जासंस्थेला उत्तम आराम मिळतो. यामुळे रात्री पायात येणारे क्रॅम्प किंवा झटका येणं कमी होते. रात्री 1 कप गरम दुधात 2 फुटलेली वेलची टाकून उकळून ते दूध प्यावे. नंबर 34 मेथीची भाजी. मेथीची भाजी किंवा मेथी दाणे शरीरातील वातदोष कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी आहेत. थंडीच्या दिवसात वाढणारे पायांचे जुने दुखणे आणि सांध्यांची कडकड मेथीमुळे आटोक्यात राहते. यामुळे पायांच्या स्नायूंना उष्णता मिळून हालचाल करणं सोपं जातं. आठवड्यातून 2 वेळा ताज्या मेथीची लसूण घालून केलेली भाजी भाकरीसोबत खावी. नंबर 35 काळा गूळ. जेवण झाल्यावर गुळाचा छोटा तुकडा खाणं पचनासाठी अतिशय फायदेशीर मानला जातो. गुळातील खजिने अन्नाचे सहज पचन करतात आणि रक्तातील लोहाचे प्रमाण वाढवतात. यामुळे शरीराला झटपट नैसर्गिक ऊर्जा मिळते आणि दिवसभराचा थकवा निघून जातो. दुपारी आणि रात्रीच्या जेवणानंतर गुळाचा 1 लहान तुकडा पेढ्या एवढा चघळून खावा. नंबर 36 पपई. पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाईम असते, जे शरीरातील सूज आणि दाह कमी करण्यास मदत करते. नियमित पपई खाल्ल्याने गुडघे, टाचा आणि सांध्यांची हालचाल सुलभ होते. याशिवाय पपईमुळे पचनसंस्था दुरुस्त राहून आहाराचे नीट पोषण मिळते. सकाळी नाश्त्यानंतर किंवा दुपारी 1 वाटी ताजी कापलेली पपई खावी. नंबर 37 उंबराचा रस किंवा फळ. उंबराचे फळ आणि रस शरीरातील तीव्र दाह, उष्णता आणि पित्त शांत करण्यासाठी सर्वोत्तम उपाय आहे. तळपायांची सतत होणारी जळजळ आणि आग होणे उंबराच्या रसाने थांबते. यामुळे पायांच्या चेतासंस्थेला थंडावा मिळून आराम मिळतो. उंबराच्या पिकलेल्या फळांचा रस 1 चमचा पाण्यात मिसळून दुपारी घ्यावा किंवा एखादे फळ चावून खावे. नंबर 38 पिस्ता. दररोज थोडी पिस्ते खाल्ल्याने शरीराला व्हिटॅमिन B6 मिळतं, जे नसांच्या मजबूतीसाठी गरजेचं आहे. पिस्त्यातील पोषक घटक पायांच्या मज्जातंतूंना मजबूत ठेवून पायांचा कमजोरपणा दूर करतात. यामुळे उतार वयात पायांमध्ये येणारा अशक्तपणा कमी होतो. रोज संध्याकाळी 3 ते 4 अनसॉल्टेड पिस्ते खावेत. नंबर 39 ओवा. वाढत्या वयात गॅस, अपचन किंवा पोट फुगल्यास त्याचा ताण पायांच्या नसांवर पडतो. अशा वेळी ओवा खाल्ल्याने पोटातील गॅस तत्काळ बाहेर पडतो आणि अन्न सहजपणे पचतं. पोट हलकं राहिल्याने शरीरात उत्साह राहतो आणि पाय हलके वाटतात. अर्धा चमचा ओवा 1 ग्लास कोमट पाण्यात उकळून घ्यावं आणि ते पाणी गाळून प्यावं. नंबर 40 तूप आणि गूळ. दुपारच्या जेवणानंतर साजूक तूप आणि गूळ एकत्र करून खाणं हा जुना शक्तिशाली उपाय आहे. या उपायामुळे शरीरात नैसर्गिक ऊर्जा व ताकद निर्माण होते आणि मांड्यांमधील अशक्तपणा जातो. नियमित सेवनाने शरीरातील रक्ताची कमतरता आणि थकवा दूर होतो. दुपारच्या जेवणानंतर 1 चमचा साजूक तूप आणि 1 छोटासा तुकडा गूळ एकत्र करून खावा. नंबर 41 कोकम सरबत. कोकममुळे शरीरातील वाढलेले पित्त शांत होतं आणि पचनक्रिया संतुलित झाल्याने अनेक वृद्धांच्या तळपायांची आग होणं बंद होतं. उन्हाळ्यात आणि पित्ताचा त्रास असताना हा उपाय अत्यंत गुणकारी ठरतो. दुपारी 1 ग्लास पाण्यात 2 कोकम आगळ आणि चिमूटभर मीठ घालून विना साखर प्यावं. नंबर 42 पालक. पालकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, आयर्न आणि व्हिटॅमिन K आढळतं. यामुळे म्हातारपणात हाडांची घनता टिकून राहते व पायांमधील स्नायू भक्कम होतात. नियमित पालकाचं सेवन केल्याने शरीरातील रक्ताची पातळी वाढून पायांचा थकवा दूर होतो. आठवड्यातून 2 ते 3 वेळा पालकाची भाजी, गरगटा किंवा पालकाचे ताजे सूप बनवून प्यावे. नंबर 43 सुंठ आणि तुळशी रस. पायांच्या स्नायूंमध्ये आलेली आणि सांध्यांमधील जखण कमी करण्यासाठी हा काढा सर्वोत्तम आहे. सुंठीचा उष्ण गुण आणि तुळशीचे औषधी घटक पायांमधील वातदोष बाहेर काढतात. यामुळे थंडी किंवा हवामान बदलल्यावर पायांना होणारा त्रास कमी होतो. सुंठ पावडर आणि तुळशीचा रस अर्धा चमचा मधासोबत सकाळी वाटून घ्यावा. नंबर 44 ताक आणि पुदिना. दुपारी ताज्या ताकात पुदिना आणि सेंधव मीठ घालून प्यायल्यानं शरीराला उत्तम हायड्रेशन मिळतं. ताकातील कॅल्शियम आणि पुदिन्यातील थंडावा स्नायूंचे आरोग्य सुधारतं. यामुळे रात्री झोपताना पायात गुळे येण्याची समस्या कायमची बंद होते. दुपारी जेवणानंतर 1 ग्लास ताज्या ताकात 5 ते 6 पुदिना पाने आणि सेंधव मीठ घालून घ्यावं. नंबर 45 डिंकाचे लाडू.
हाडांच्या मजबूतीसाठी आणि स्नायूंच्या ताकदीसाठी अत्यंत गुणकारी मानला जातो. डिंकाचे लाडू खाल्ल्याने सांध्यामधील कडकपणा कमी होऊन पायांना चांगली पकड व ताकद मिळते. वाढत्या वयात शरीरातील ऊब व पोषण देण्यासाठी हे लाडू अतिशय उत्तम मानले जातात. रोज सकाळी एक लाडू लहान डिंकाचा लाडू कोमट दुधासोबत खावा. मित्रांनो, आज आपण ज्या 45 उपायांची माहिती पाहिली त्यांचा खरा फायदा नियमित वापरानेच मिळेल. कोणतेही उपचार 4 ते 5 दिवस करून सोडून देऊ नका. तुमच्या दिनचर्येत जे सहज शक्य आहे ते उपाय सातत्याने करा. काहीच दिवसात पायातील अशक्तपणा गायब होऊन ताकद परत येईल. मित्रांनो, आजचा 45 रुपयांचा खजिना तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. हा मोलाचा संदेश घरातील वयोवृद्ध आणि मित्रपरिवाराला नक्की शेअर करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. निरोगी राहा, आनंदात राहा. मनःपूर्वक धन्यवाद.